शाळेमध्ये बोलक्या भिंती नावाचा एक विषय आहे. भिंतींवर खूप छान चित्र रेखाटलेली असतात, काही सुविचार लिहिलेले असतात. या सगळ्या गोष्टीचा परिणाम मुलांच्या मनावर होत असतो. कारण ते वय असतं ना, ते वय फार छान असतं. मातीचा गोळा म्हणतात ना, तसंच ते शाळेतलं वय असतं ना, ते पुन्हा कधीच परत येत नाही. म्हणून ते वय आणि त्या वयात होणारे संस्कार आयुष्यभर लक्षात राहतात. माणूस किती मोठा हो आणि त्याला जर आठवलं किंवा त्याला जर विचारलं, तुझ्या सगळ्यात लक्षात राहणारे दिवस कोणते, की तो सांगेल, आमच्या शाळेतले दिवस. ते दिवस दंगा मस्ती, हल्ला गुल्ला, खेळ, मजा, ते दिवस कधीच परत येत नाहीत. आणि या वयात या सर्व गोष्टींचे जे संस्कार असतात ना, ते आयुष्यभर लक्षात राहतात. एक विद्यार्थी आहे, मिलिटरीमध्ये खूप मोठ्या पदावर गेलाय, खूप मोठ्या पदावर आहे. एकदा शाळेमध्ये आला. मी त्याला आपला उत्सुकतेपोटी विचारलं, अरे तुला हे कसं काय वाटलं मिलिटरीमध्ये जावं असं? त्यांनी सांगितलं, सर, शाळेमध्ये आपण प्रवेश केल्या केल्या डावीकडे वरच्या बाजूला एक प्रतिमा आहे. ती प्रतिमा होती जनरल अरुण कुमार वैद्य यांची, रमणबागेचे माजी विद्यार्थी. तो मिलिटरीतला पेहराव, या सगळ्याचा नकळत परिणाम म्हणे माझ्यावर होत होता. आणि मला असं वाटायचं की आपण त्यांच्यासारखं व्हावं, त्यांच्यासारखं. कोणत्या गोष्टीचे कसे संस्कार होतील, आणि तेव्हा मी मनामध्ये नक्की केलं की मला मिलिटरीमध्ये जायचं आहे. शाळेमध्ये असे प्रत्येक उपक्रमामधनं काही ना काही संस्कार होत असतात. एकदा शिक्षकांनी ठरवलं, आपण शाळेमध्ये सर्व धर्म परिषद घेऊ. अरे वा, छान कल्पना. धर्म कोणताच वाईट नसतो, धर्म चांगलाच शिकवतो. धर्म हा चांगलंच शिकवतात. आम्ही काय केलं, सर्व पंथाच्या, सर्व धर्मांच्या लोकांना एकत्र केलं आणि त्यांना सांगितलं, तुम्हाला एक ठराविक वेळ तुम्ही तुमच्या धर्माच्या संकल्पना सगळ्या मुलांसमोर सांगायच्या. फरशीच्या चौकामध्ये सर्व विद्यार्थी बसले होते आणि व्यासपीठावर खूप वेगळ्या पंथाचे, धर्माचे अनुयायी बसले होते, त्यांच्या त्यांच्या पेहरावामध्ये. आणि प्रत्येक जण येऊन आपापल्या धर्माविषयी मतं सांगत होता, वचनं सांगत होता. या सगळ्याच बोलण्यामध्ये एक गोष्ट सामायिक होती, ती म्हणजे माणुसकी, मानवता. मानवता हाच सगळ्यात श्रेष्ठ धर्म. त्याच व्यासपीठावर एक प्रतिमा होती स्वामी विवेकानंदांची. त्या शिकागोच्या परिषदेमध्ये त्यांनी आपल्या धर्माचं महत्व आणि वेगळेपण सांगितलं होतं. ते एका वाक्यामध्ये, माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, सर्वजण बंधू आणि भगिनी आहेत. हा सगळ्यात मोठा श्रेष्ठ मानव धर्म आहे. आणि सगळ्या शेवटी अर्थातच समारोप करण्याची वेळ माझ्यावर आली. हे सगळे विचार ऐकत असताना माझ्या मनात एक विचार येत होता, खरंच धर्म म्हणजे काय? कोणता श्रेष्ठ? कोणता धर्म श्रेष्ठ? सगळेच धर्म श्रेष्ठ, कारण सर्व धर्म श्रेष्ठ मूल्य शिकवतात. सम्राट अशोकाचा धर्म, सम्राट अशोक, जे आपल्या देशाच्या ध्वजावरचं प्रतीक आहे, अशोक चक्र, त्यांनी शिकवलेला धर्म. मी त्याचा अभ्यास केला
आणि माझ्या असं लक्षात आलं की सम्राट अशोकाने धम्म महामात्रांची नेमणूक केली होती. धम्म महामात्र म्हणजे धर्माची चांगली तत्व समाजापर्यंत पोहोचवणं. त्यासाठी त्यांनी महामात्रांची नेमणूक केली होती आणि हे महामात्र जगभर फिरायचे आणि धर्माची मूळ तत्व सांगायचे. यामध्ये कोणता श्रेष्ठ कोणता वेगळा असा भेदभावच नाही. फक्त एकच धर्म आणि तो म्हणजे माणुसकी आणि मानवता. आणि याच धर्माचं प्रतीक घेऊन आपण आपला देश जगामध्ये विश्वगुरु बनू पाहतोय.